हवामान अंदाज, शेतकऱ्यांना पडणारे प्रश्न आणि त्यांचे समाधान या विषयावर मार्गदर्शन करण्याकरिता आपल्याकडे डॉक्टर सचिनजी वानखेडे हे उपस्थित झालेले आहे। डॉक्टर सचिन वानखेडे हे केव्हीके मध्ये कृषी हवामान शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत। ते शेतकऱ्यांना हवामान अंदाज व कृषी सल्ला देण्याचे काम करतात। त्याचप्रमाणे हवामान साक्षरतेसाठी जनजागृती कार्यक्रमही घेतात। त्यानंतर वीज दुर्घटनेपासून बचावासाठी उपाययोजनेबाबतही ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात। तरी मी सचिनजी वानखेडे सरांना विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावर येऊन सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे। धन्यवाद मॅडम। आजच्या या प्रशिक्षण सत्रामध्ये किंवा कार्यशाळेला उपस्थित सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो आणि माझा परिचय मी आधी सांगितलेला आहे। मी डॉक्टर सचिन वानखेडे कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषी हवामान शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे आणि नागपूर जिल्ह्यामध्ये मागील जवळपास 4 ते 5 वर्षापासून आपण शेतकऱ्यांना हवामान आधारित कृषी सल्ला सेवा म्हणजे आज आपण बघतोय की आपली शेती ही वेगवेगळ्या नैसर्गिक धोक्यांचा सामना करत आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने दुष्काळ असेल, पूर असेल, चक्रीवादळे असतील, धुके असेल, थंडीची लाट असेल, उष्णतेची लाट असेल, अशा वेगवेगळ्या धोक्यांना आज आपलं पीक उत्पादन पद्धती असेल किंवा पशुधन असेल किंवा आपले इतर कृषी व्यवसाय असतील, याचा आपल्याला आज वेगवेगळ्या आपत्तींचा आज शेतीमध्ये सामना करावा लागतोय। आणि याच्यामध्ये आपण एक साधारणतः टक्केवारी जर पाहिली तर 2008 ते 2018च्या दरम्यान एकत्रित उद्योग असेल, वाणिज्य असेल, शेती असेल, पर्यटन असेल, तर या क्षेत्रामध्ये जे आपत्तीमुळे जे नुकसान होतं त्याच्यामुळे प्रामुख्याने होणारं जे नुकसान आहे ते शेतीमधलं सर्वाधिक आहे। जवळपास 63% जी काही नुकसानीची जी टक्केवारी आहे ते शेतीमधलं आपलं नुकसान होतं। आणि जर आपण एकूण नुकसान जर पाहिलं शेतीमधलं किंवा इतर वेगवेगळ्या उद्योगांमधलं तर याच्यामधलं 26% नुकसान हे खराब हवामानाच्या घटनामुळे शेतीमधलं होतं। आता आपण संपूर्ण देशभरातली जर एक साधारणतः आकडेवारी पाहिली तर याच्यामध्ये शेतीमध्ये वेगवेगळ्या ज्या आपत्ती आहेत, जसं कीड रोगाचा प्रादुर्भाव असेल, दुष्काळ असेल, पूर परिस्थिती असेल, भूकंप असेल, त्याच्यानंतर तापमान असेल, दुष्काळ असेल किंवा जंगलांच्या आगी असतील, याच्यामध्ये आपण प्रति आपत्तीची जर आपण नुकसानीची टक्केवारी जर पाहिली तर ही सर्वाधिक आपल्याला दुष्काळ असेल, पूर असेल किंवा कीड रोगाचा प्रादुर्भाव असेल, अशा वेगवेगळ्या घटनांच्या आपत्तीमुळे आपल्याला नुकसानाचा सामना करावा लागतो। आता या सगळ्या गोष्टीचं जे नुकसान आहे हे नुकसान जर आपल्याला टाळायचं असेल तर शेतकऱ्यांना एक ॲडवायझरी सर्व्हिसेस सुद्धा देणं फार गरजेचं आहे। म्हणजे हवामान आधारित कृषी सल्ला सेवेची गरज काय, तर दिवसेंदिवस देशाचं पॉप्युलेशन वाढत आहे, अन्नधान्याची गरज आपली वाढत आहे आणि ही अन्नधान्याची गरज पूर्तता जर आपल्याला करायची असेल तर आपलं होणारं नुकसान आपल्याला टाळणं अत्यंत गरजेचं आहे। किंवा आपण शेतीमध्ये जे काही ऑपरेशन्स करतो, आपल्याला एखाद्या कामाचं नियोजन करायचं असेल, पेरणीचं नियोजन करायचं असेल, फवारणीचं नियोजन करायचं असेल, मजुरांची जर आपल्याला उपलब्धता करायची असेल तर आपल्याला साधारणतः एक 4-5 दिवसाचा वेळ हवा असतो की पुढच्या 5 दिवसामध्ये हवामान कसं राहणार आहे, आठवड्याचा एक ट्रेंड कसा राहणार आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा या ॲडवायझरी सर्व्हिसेस आपल्याला मदत करतात। हे नागपूर जिल्ह्यातल्या या ठिकाणी हवामान आहे वेगवेगळ्या हंगामामध्ये, जसं हिवाळा असेल, पावसाळा असेल, नैऋत्य मान्सून असेल किंवा नॉर्थ ईस्ट मान्सून असेल, याच्यामध्ये आपण एक हायलाइटेड गोष्ट जर आपण पाहिली तर साऊथ वेस्ट मान्सून म्हणजे जो काही आपला जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचा जो काही कालावधी आहे याच्यामध्ये आपल्याला 4 महिन्याच्या हंगामामध्ये जवळपास फक्त सरासरी 4.4 तास प्रतिदिवस एवढा सूर्यप्रकाश आपल्याला मिळतो। म्हणून जर आपण सोयाबीन सारख्या पिकामध्ये उत्पन्नाच्या घटीचं कारण जर पाहिलं तर सोयाबीन पिकामध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यामध्ये काही वाढ मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि अपेक्षित सूर्यप्रकाश न भेटल्यामुळे त्या ठिकाणी सोयाबीनचं असेल किंवा इतर खरीप हंगामाची जी पिकं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा घट होताना आपल्याला दिसून येत आहे। त्याच्यानंतर शेती व्यवस्थापनामध्ये आपण बऱ्याच वेळा अंदाज बघतो, आपल्याला नेहमी प्रश्न पडतात की आज सांगितलेला IMDचा अंदाज चुकला किंवा सांगितल्याप्रमाणे पाऊस झाला नाही, तर हे अंदाज सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात। साधारणतः शेती व्यवस्थापनासाठी 5 प्रकारचे हवामान अंदाज आहेत, ज्याच्यामध्ये तात्काळ हवामान अंदाज आहे, अल्पश्रेणी हवामान अंदाज, मध्यम श्रेणी अंदाज, विस्तारित स्वरूपाचा आणि हंगामी किंवा वार्षिक स्वरूपाचा अंदाज राहतो। आता
तात्काळ हवामान अंदाज म्हणजे काय तर पुढच्या 3 ते 4 तासामध्ये समजा गारपिटीची सूचना असेल, कोणत्या भागामध्ये विजांची शक्यता असेल किंवा सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता असेल, तर असे अत्याधिक जे काही धोके आहेत समोरच्या 3 ते 4 तासामध्ये किंवा 24 तासासाठी वैध असणारे हे धोके आपण तात्काळ हवामान सूचनेअंतर्गत कव्हर करतो. याचं वितरण सुद्धा आपण शेतकऱ्यांना व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल इत्यादीच्या माध्यमातून आपण करतो. त्या तुमच्या सुद्धा मोबाईलवर तुम्ही कशा प्राप्त कराल त्याची सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत. अल्पश्रेणी अंदाज आहेत. अल्पश्रेणी अंदाजे प्रामुख्यानं आपण दूरदर्शनमध्ये संध्याकाळच्या 7 वाजताच्या बातम्यानंतर जे तुम्हाला अंदाज सांगतात की पुढच्या 48 ते 72 तासामध्ये किंवा 24 ते 72 तासामध्ये अमुक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर हे जे काही अल्पावधीचे अंदाज आहेत ज्याची वैधताही 72 तासापर्यंत राहते, म्हणजे साधारणतः 1 ते 3 दिवसापर्यंत व्हॅलिड हे अंदाज राहतात आणि याचा वापर सुद्धा मुख्यतः शेती असेल, पाणी व्यवस्थापन आणि इतर कामासाठी आपण शेती व्यवस्थापनामध्ये या अंदाजाचा वापर करतो. त्याच्यानंतरचा मध्यम श्रेणी अंदाज आहे. याची वैधताही 3 ते 10 दिवसापर्यंत राहते आणि प्रामुख्याने संपूर्ण देशभरामध्ये ॲग्रिकल्चरसाठी किंवा शेतीच्या व्यवस्थापनासाठी आपण मध्यम श्रेणीचा अंदाज वापरतो. याचं कारण काय तर आपल्याला शेतीचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर आपल्याला किमान एक 4 ते 5 दिवसाचा वेळ कुठल्याही कामासाठी लागत असतो. समजा पेरणीचं नियोजन करायचं असेल तर आपल्याला भाडोत्री ट्रॅक्टर आणायचं असतं किंवा मजुरांची उपलब्धता असेल, बियाण्याची उपलब्धता असेल, अशा वेगवेगळ्या कामासाठी आपल्याला वेळ हवा असतो आणि हा वेळ हवा म्हणून आपण या मध्यम प्रकारातील अंदाज ॲग्रिकल्चरसाठी वापरतो. याची अचूकताही साधारणतः 70% आहे, म्हणजे 70 वेळा आपले अंदाज बरोबर होऊ शकतात. 25 ते 30 वेळा हे मध्यम श्रेणीचे अंदाज चुकू सुद्धा शकतात, कारण याची वैधताही 3 ते 10 दिवसापर्यंत आहे. आपण जेवढं जवळच्या कालावधीचं हवामान पाहू तितकी त्याची ॲक्युरसी चांगली राहते. जेवढं लांबचं प्रेडिक्शन आपण बघू तेवढी त्याची ॲक्युरसी कमी होते. त्याच्यानंतर विस्तारित स्वरूपाचा अंदाज आहे. याची व्हॅलिडिटी ही 10 दिवस ते 1 महिन्यापर्यंत सुद्धा राहते. याच्यामध्ये प्रामुख्यानं सरासरीपेक्षा तापमान किंवा पाऊस आपल्या भागामध्ये कसा राहील, संपूर्ण देशभराचं हवामान हे आपल्याला एका नकाशाच्या माध्यमातून दिलं जातं. याच्यामध्ये तुलनात्मक पद्धतीचे हे अंदाज राहतात, म्हणजे सरासरीपेक्षा पुढच्या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये पाऊस जास्त राहील, कमी राहील, सरासरी एवढे राहील, असं हे तुलनात्मक पद्धतीचे अंदाज राहतात. लांब पल्ल्याचा अंदाज आहे. दरवर्षी साधारणतः 15 एप्रिल आणि 15 मेच्या दरम्यान IMD द्वारा संपूर्ण देशभरासाठी पावसाचा अंदाज दिला जातो आणि याच्यामध्ये जो काही आपला हंगाम आहे, जसा खरीप हंगाम असेल किंवा मान्सूनचा हंगाम असेल, हा सरासरीपेक्षा आपण दरवर्षी वर्तमानपत्रामध्ये वाचतो की यावर्षी 104% पाऊस पडणार आहे, 108% पाऊस पडणार आहे. तर तो अंदाज हा लांब पल्ल्याचा अंदाज असतो आणि याची वैधता ही जवळपास 4 महिन्यापर्यंत ते 1 वर्षापर्यंत सुद्धा राहते. याचा वापर प्रामुख्याने आपल्याला शेती व्यवस्थापनामध्ये जसं सुरुवातीला यावर्षी सांगितलं होतं की पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे, मग शेतकरी याचा वापर कशा पद्धतीने करू शकतात तर पिकाची निवड असेल, वाणाची निवड असेल, जर पाऊस जर जास्त सांगितलेला असेल तर आपण लॉंग ड्युरेशनची व्हेरायटीची निवड करू शकतो. शॉर्ट ड्युरेशनची व्हेरायटी जर आपण निवडली तर त्या ठिकाणी परतीच्या पावसामध्ये आपलं होणारं नुकसान आपण टाळू शकतो. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना हा सुद्धा एक प्रश्न असतो की एखादा अंदाज IMDने सांगितला किंवा कृषी विज्ञान केंद्रामार्फत एखादा अंदाज जर आपण शेतकऱ्यांना दिला तर तो खरा ठरत नाही. आता प्रामुख्यानं आपल्या भागातला पाऊस जो आहे हा सिस्टीमवरती अवलंबून आहे. जो काही समुद्रामधल्या जे काही घटना आहेत, समजा कमी दाबाचं क्षेत्र असेल किंवा वेस्टर्न डिस्टर्बन्स असेल, ट्रप एरिया असेल, याच्यावरती आपल्या भागातला पाऊस हा प्रामुख्यानं अवलंबून आहे आणि याचं डिस्ट्रीब्युशन हे एक समान नाही. मागच्या आपण काही दशकामध्ये पाहिलं तर जो काही पावसाचं एक समान जे वितरण आहे ते आताच्या घडीला राहिलेलं नाही. कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडण्याचं प्रमाण हे मागच्या काही दशकभरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला भारतामध्ये आढळून आलेलं आहे. तरी पावसाची आकडेवारी कशी राहते तर अति हलका किंवा खूप हलका पाऊस म्हणजे 0 ते 2.4 मिलीमीटरचा पाऊस. ज्यावेळेस आपण अशा प्रकारचा पाऊस शेतकऱ्यांना सांगतो की खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता समजा विदर्भावरती असेल, नागपूर जिल्ह्यावरती असेल, तर अशा प्रकारचा पाऊस बऱ्याच वेळा होताना आपल्याला दिसत नाही, कारण न्यूमरिकल वेदर प्रेडिक्शनचे मॉडेलचं हे सगळं आउटपुट राहतं आणि याची आकडेवारी जेवढी कमी असेल तेवढी पावसाची शक्यता कमी राहते. हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे 2.5 ते 15.5 मिलीमीटरचा पाऊस त्या ठिकाणी मोजला जातो. मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे 15.6 ते 64.4 मिलीमीटर.
जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे 64.5 ते 115.5 मिलीमीटर. आता शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून जोरदार पावसाची आकडेवारी लक्षात राहणं फार गरजेचं आहे, कारण जेव्हा आपण एखादा पीक विमा काढतो तर त्याच्यामध्ये एक ट्रिगर आहे. जर हेवी रेनफॉल झाला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पीक विमा मिळू शकतो. म्हणून तुम्हाला रेग्युलरली महारेन नावाची एक वेबसाईट आहे महाराष्ट्र शासनाची, त्या वेबसाईटला तुम्ही तुमच्या महसूल मंडळामध्ये पाऊस किती झाला, तुमच्या एका महसूल मंडळामध्ये साधारणतः 10-20 गावं राहतात, त्या महसूल मंडळाची पावसाची आकडेवारी जर पाहायची असेल तर www.maharen.com.nic.in नावाची वेबसाईट आहे. या वेबसाईटला तुम्हाला ही पावसाची आकडेवारी पाहायला मिळते. आणि जर आपल्या रेव्हेन्यू सर्कलमध्ये जर 65.5 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस जर झाला असेल तर त्या ठिकाणी आपण पीक विम्याचा क्लेम करू शकतो. अति जोरदार पाऊस आहे 115.6 ते 204 मिलीमीटर आणि अत्याधिक जोरदार पाऊस आहे तो 204.5 मिलीमीटर आहे. अशा प्रकारचा पाऊस नागपूर जिल्ह्यामध्ये एकदा झालेला आहे. 1992 की 92च वर्ष आहे मला वाटतं. तर त्या वर्षामध्ये नरखेड तालुक्यातील मोवाडमध्ये जवळपास 309 मिलीमीटर पावसाची नोंद आहे आणि त्या ठिकाणी जवळपास 200 ते 250 लोकांची डेथ सुद्धा त्या नदीचं पात्र किंवा जो काही बंधारा आहे तो फुटल्यामुळे त्या ठिकाणी झाली होती. पावसाचं वितरण आहे सर्वत्र ठिकाणी पाऊस सांगितला म्हणजे काय, तर त्या जिल्ह्यामध्ये समजा 10 जर पर्जन्यमापक केंद्रे असतील तर त्याच्यापैकी साधारणतः 7 ते 10 केंद्रावरती पाऊस पडतो. बहुधा सर्वत्र किंवा बऱ्याच ठिकाणी जर पाऊस सांगितला असेल तर किमान 50% किंवा 75% रेनगेजवरती पाऊस रेकॉर्ड होऊ शकतो. काही ठिकाणी जर सांगितलं असेल तर जिल्ह्यातला अर्धा भाग कोरडा राहू शकतो, अर्ध्या भागामध्ये पाऊस होऊ शकतो. तुरळक ठिकाणी जर सांगितलं असेल तर त्या ठिकाणी जिल्ह्याच्या फक्त 25% भागावरतीच पाऊस हा होऊ शकतो. म्हणजे 75% भागा पाऊस सांगितलेल्या दिवशी सुद्धा कोरडा राहू शकतो. हे सगळे शब्द आपण जाणून घेणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की आम्ही जेव्हा सांगतो की विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि त्या दिवशी बऱ्याच भागामध्ये वातावरण हे कोरडं राहतं. तर तुरळक ठिकाणी म्हणजे काय, तर विदर्भातल्या 11 जिल्ह्यापैकी जवळपास 25% जिल्हे म्हणजे 2 ते 3 जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यताही राहू शकते. त्याच्यानंतर संभाव्यताची टक्केवारी आहे. जनरली आपण जे शेतकऱ्यांना अंदाज देतो त्याची टक्केवारी ही जवळपास 50 ते 75% राहते. म्हणजे 100% ॲक्युरसी ही फक्त नाऊकास्ट वॉर्निंगमध्येच आपल्याला प्राप्त करता शकते. म्हणजे काही तात्काळ अंदाज आपण देतो की पुढच्या 3-4 तासामध्ये गारपिटीची शक्यता असेल, पावसाची शक्यता असेल, या वॉर्निंगमध्ये ॲक्युरसी जास्त राहते. बऱ्याच वेळा वेगवेगळ्या अलर्टच्या संदर्भात सुद्धा शेतकऱ्यांचे किंवा नागरिकांचे प्रश्न राहतात. रेड अलर्ट म्हणजे काय, ऑरेंज अलर्ट म्हणजे काय, ग्रीन अलर्ट म्हणजे काय. तर रेड अलर्ट म्हणजे एखाद्या ठिकाणी जर अति जोरदार पाऊस असेल किंवा अत्याधिक जोरदार पावसाची जर शक्यता दिली असेल किंवा 2-4 दिवस अगोदर हलक्या स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, नंतर 1 दिवस जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल, तर अशा वेळी रेड अलर्ट हा दिला जाऊ शकतो. थोडक्यात रेड अलर्ट म्हणजे एखाद्या मोठ्या संकटाची सूचना आपल्याला दिली जाते आणि या अलर्टमध्ये आपल्यावरती बाहेर न निघण्याचे निर्बंध लादले जातात. शक्यतो घरी राहण्याच्या सूचना दिल्या जातात. ऑरेंज अलर्ट म्हणजे काय, जर हेवी रेनफॉल असेल तर त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट हा दिला जातो. अशा भागामध्ये एखादी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता राहते आणि म्हणून आपण त्या ठिकाणी आवश्यक जर आपल्याला कामं असतील तर त्या अशा आवश्यक कामासाठीच आपण बाहेर निघण्याचा सल्ला हा दिला जातो. त्याच्यानंतर येलो अलर्ट म्हणजे काय, तर फक्त सावधानगिरीचा इशारा, म्हणजे एखादी धोकादायक घटना घडण्याची शक्यता आहे, आपण अशा वेळी फक्त सावधगिरीचा सल्ला बाळगण्याच्या सूचना दिल्या जातात. आणि ग्रीन अलर्ट म्हणजे काय, तर अशा वेळी आपल्यावरती कोणतेही निर्बंध लादले जात नाहीत. आपण जनरली पावसाळ्यात जर पाहिलं असेल तर अशा याच्यामध्ये प्रत्येक दिवशी ग्रीन अलर्ट हा दिला जातो. त्याच्यानंतर हे झाले जनरल आपले हवामान अंदाज किंवा IMDचे वेगवेगळे काही शब्दांचा अर्थ. आता शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून एक ग्रामीण कृषी मोसम सेवा नावाची योजना आहे आणि या योजनेअंतर्गत आपण शेतकऱ्यांना दर आठवड्याच्या मंगळवार आणि शुक्रवार रोजी व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामानाची माहिती आणि हवामान अंदाज असेल, मागच्या हवामानाच्या आकडेवारी असेल किंवा पीक नियोजनासंदर्भात हवामान आधारित काय आपण पिकांचं नियोजन केलं पाहिजे, पशुधनाचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्याची सगळी ॲडवायझरी सुद्धा आपण शेतकऱ्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून देतो. याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला सुरुवातीला IMDकडनं अंदाज येतो, नंतर आपल्याकडे वेगवेगळ्या विषयाची तज्ज्ञ समिती आहे आणि त्या मागील हवामान, सध्याचं हवामान आणि पुढचा अंदाज या तीनही काळातील
हवामानाचा पीक किंवा पशुधनावरती काय परिणाम होईल आणि याच्या संदर्भात ज्या ॲडवायझरी आपण शेतकऱ्यांना देतो याच्यासाठी एक सल्लागार समिती आहे. त्याच्या माध्यमातून आपण हा सल्ला तयार करतो आणि त्याचं वितरण वेगवेगळ्या माध्यमातून करतो. त्याच्यामध्ये आपल्याला मागील वीकचे हवामान मिळतं, पुढच्या 7 दिवसाचा हवामान अंदाज मिळतो आणि सध्याची हवामान परिस्थिती. जर एखादी तात्काळ सूचना असेल, समजा पुढच्या 24 तासामध्ये किंवा 48 तासामध्ये जर एखाद्या हेवी रेनफॉलचे फोरकास्ट असेल, आता डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीचा काळ आहे, बऱ्याचशा शेतकऱ्यांचा शेतमाल हा फेब्रुवारीच्या एंडिंगला कापणीला येतो. अशा वेळी जर आपल्या शेतकऱ्यांना एखादी माहिती तात्काळ द्यायची असेल तर आपल्याकडे SMS फॅसिलिटी सुद्धा आहे. त्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना SMS द्वारे सुद्धा इन्फॉर्मेशन देतो. हे सगळे तेच आहे. आपल्याला शेतीच्या वेगवेगळ्या कामामध्ये बियाण्याची पेरणी असेल, रोवणी असेल, कीड रोगांचं व्यवस्थापन असेल, शेतमालाची वाहतूक असेल, फवारणीची कामे असतील, ओलिताचे निर्णय आपण घ्यायचा की नाही घ्यायचा, या सगळ्या कामामध्ये थोडक्यात शेतकऱ्यांनी काय निर्णय घ्यावा. म्हणजे पेरणी करायची असेल, मान्सूनच्या सुरुवातीला बरेचसे शेतकरी पेरणी करतात, बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करतात. याचं कारण काय, तर पुरेशा पावसावरती शेतकरी पेरणी करत नाही. जो काही आपल्या मनामध्ये एक जुना समज आहे की मृग नक्षत्रामध्ये जर आपण पेरणी केली तर आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित उत्पादने मिळतात. परंतु मागच्या काही वर्षामध्ये आपण हा जो काही मृगाचा जो काही काळ आहे हा थोडासा समोर गेलेला आहे. म्हणजे साधारणतः 7 ते 12 दिवसाचा काळ हा समोर गेलेला आहे. म्हणजे जनरली आपण मृग जर पाहिला तर 7 ते 8 जूनच्या दरम्यान मृग नक्षत्र चालू होतं. परंतु पेरणी योग्य जर आपण काळ आपल्या जिल्ह्याचा किंवा विदर्भाचा पाहिला तर 18 ते 24 जून जर आपण या आठवड्यामध्ये जर पेरणी केली तर जवळपास 75 ते 90% भागामध्ये या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना पेरणीयोग्य ओलावा आणि पेरणीयोग्य हवामान मिळतं. म्हणून शक्यतोवर आपण खरीप हंगामाच्या पेरणी या 18 जूनच्या अगोदर टाळल्या पाहिजे. हे सगळे घटक आहेत. याच्या व्यतिरिक्त आपण प्रभाव आधारित हवामान अंदाजाने ॲडवायझरी सुद्धा देतो. म्हणजे एखादी जर आपत्ती आपल्याला इमिडिएटली जर त्याच्यावरती ॲडवायझरी द्यायच्या असतील, पुढच्या 1-2 दिवसामध्ये जर चांगल्या जोरदार पावसाची शक्यता असेल, पिके कापायला आले असतील किंवा वेगवेगळ्या पिकावरती काय परिणाम होतो त्या संदर्भात सुद्धा आपण जिल्हा प्रशासन असेल, विद्यापीठे असतील, कृषी विभाग असेल यांना ॲडवायझरी या स्वरूपात देतो. या ठिकाणी ऑटोमॅटिक वेदर स्टेशनचे सुद्धा आमच्या संस्थेमध्ये उद्घाटन झालेलं आहे. याचं उद्घाटन आदरणीय डॉक्टर CDMI सरांच्या हस्ते आमच्या संस्थेमध्ये झालेलं आहे. आणि या AWSची माहिती म्हणजे सध्याचं तापमान किती आहे, पाऊस किती आहे, यासाठी एक वेबसाईट आहे. AWS ARG network.in नावाची वेबसाईट आहे. AWS ARG नेटवर्क या वेबसाईटवरती तुम्हाला एक साधारणतः भारताचा संपूर्ण नकाशा दिसतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्या मॅपवरती तुमच्या जिल्ह्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या भागामध्ये दर 15 मिनिटाच्या अंतरानं तापमान किती आहे, पाऊस किती आहे, आर्द्रता किती आहे, ही सगळी माहिती दिली जाते. आणि आमच्या या AWSची माहिती सुद्धा वेबसाईटला आपल्याला पाहायला मिळते. याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप बनवलेले आहेत. जवळपास नागपूर जिल्ह्यातले 400 ते 450 व्हॉट्सअप ग्रुप आपल्याकडे शेतकऱ्यांचे आहेत. याच्यामध्ये जवळपास 80,000 शेतकरी आपल्यासोबत व्हॉट्सअपद्वारे नागपूर जिल्ह्यातील जोडल्या गेलेले आहेत. याच्यामध्ये फेसबुक असेल, ट्विटर असेल, किसान सारथी नावाचे एक पोर्टल आहे. या पोर्टलमध्ये SMS ची सेवा आपल्याकडे उपलब्ध आहे. याच्यामध्ये जवळपास आम्ही किसान सारथीमध्ये 61,380 शेतकऱ्यांची नोंदणी आम्ही केलेली आहे. ही आकडेवारी थोडीशी जुनी आहे. याच्यामध्ये जवळपास 70,000 शेतकऱ्यांचं नोंदणी आम्ही या SMS सेवेसाठी केलेली आहे. आणि व्हॉट्सअपमध्ये सुद्धा एक 80,000च्या जवळपास शेतकरी आपल्यासोबत व्हॉट्सअपला जोडले गेलेले आहेत. तुम्हाला जर अधिकृत हवामानाची माहिती घ्यायची असेल तर या ठिकाणी काही वेबसाईट्स आहेत. mausam.imd.gov.in नावाची. याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण भारताची माहिती मिळू शकते. ॲग्रिकल्चरसाठी डेडिकेटेड एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची वेबसाईट आहे. imdagrimet.gov.in नावाची. या वेबसाईटला सुद्धा तुम्हाला शेतीशी निगडीत ज्या काही हवामानाच्या सेवा शेतकऱ्यांसाठी आहेत त्याची माहिती या वेबसाईटला मिळते. विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या भागाचं हवामान जर तुम्हाला पाहायचं असेल तर imdnagpur.gov.in नावाची वेबसाईट आहे. आणि फक्त नागपूर जिल्ह्याचे हवामान किंवा जर नागपूर जिल्ह्याच्या ॲडवायझरी पाहायच्या असतील तर kvknagpur.org.in नावाच्या वेबसाईटला सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता. आता ह्या सगळ्या ॲडवायझरी सर्व्हिसेस आपण शेतकऱ्यांना देतो. याच्यामध्ये आर्थिक फायदा शेतकऱ्यांचा काय होतो तर याच्यामध्ये आम्ही जवळपास जे काही आमच्याकडे शेतकरी जोडले गेलेले आहेत 70-80 हजार, याच्यामध्ये आपण एक गुगल फॉर्म तयार केला होता आणि त्यांना काही एक वेगवेगळे प्रश्न विचारले. तुम्हाला या हवामान अंदाज तुम्हाला
किती टक्क्यापर्यंत खरे वाचता, तुम्ही शेती व्यवस्थापनामध्ये वापर करता का, किंवा याच्यामुळे तुमची काही आर्थिक बचत झाली का, कोणाचे 500 वाचले असतील, 1000 वाचले असतील, 10,000, अक्षरशः 1 लाखापर्यंत काही काही शेतकऱ्यांच्या सेव्हिंग्स या सल्ला सेवेमुळे आहेत. आम्ही 172 शेतकऱ्यांना याला रिप्लाय केलेत आणि त्यांचे फीडबॅक आम्हाला दिलेत. याच्यामध्ये जवळपास 38,28,371 रुपयाचे सेव्हिंग या 172 शेतकऱ्यांनी दिलेले आहे. म्हणजे आपण समजा एखाद्या शेतकऱ्याला ॲडवाईस केलं की पुढच्या 2 दिवसामध्ये पाऊस आहे, तुम्ही तुमचा हरभरा असेल, गहू असेल, मी तुम्हाला शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा दाखवतो कशा प्रकारे शेतकऱ्यांना फायदा होतो. तर ही सगळी आकडेवारी जवळपास 172 लोकांची 38 लाखाच्या जवळपास आहे. आणि आपण एक लहान किंवा पैशामध्ये जर बचत पाहिली तर 5,000 रुपयापर्यंतची बचत ही 30% शेतकऱ्यांची झालेली आहे. 5,000 ते 9,999 रुपयाची बचत ही 17% लोकांची झालेली आहे. आणि 10,000 ते 20,000 रुपयापर्यंतची बचत ही 11% शेतकऱ्यांची आणि 20,000पेक्षा जास्त बचत ही 30% लोकांची बचत या ठिकाणी या सर्व्हिसेसमुळे झालेली आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. ॲडवायझरी सर्व्हिसेस कशा स्वरूपाच्या शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत, या वेबसाईट्स आहेत, ॲग्रीमेट IMD.gov. याच्यामध्ये काही आपण जनजागृती कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी घेतो, त्याचे वृत्तपत्राचे कात्रणं सुद्धा या ठिकाणी आहेत. मला थोडंसं लाईटनिंगवरती बोलायचं होतं, परंतु आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. मी थोडंसं एक 5-10 मिनिटांमध्ये संपवण्याचा प्रयत्न करतो. लाईटनिंग जर आपण पाहिल्या तर विदर्भ आणि मराठवाडा या 2 भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विजांमुळे शेतकऱ्यांचे मृत्यू होत आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये 2020 ते 2024च्या कालावधीमध्ये जवळपास 28 शेतकऱ्यांच्या डेथ ह्या वीज पडून झालेल्या आहेत. याच्यामध्ये इंटरेस्टिंग फिगर जर आपण पाहिल्या तर मोस्टली शेतकऱ्यांच्या डेथ ह्या दुपारच्या वेळेला होतात. म्हणजे ज्यावेळेस शेतकरी आपला शेतामध्ये राहतो तर शक्यतोवर आपण झाडाखाली आश्रय टाळला पाहिजे. संध्याकाळच्या वेळेला सुद्धा जवळपास 20 ते 25% शेतकऱ्यांच्या डेथ होतात. वयोगट जर आपण पाहिला तर 41 ते 50 वर्ष या वयातल्या शेतकऱ्यांच्या ज्या काही डेथ आहेत ह्या नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला जास्त आढळलेल्या आहेत. लिंगनिहाय जर आपण डेथ पाहिल्या तर पुरुषांची टक्केवारी ही 60% आहे, महिलांची टक्केवारी ही 40% आहे. त्याच्यानंतर कामाचा प्रकार जर आपण पाहिला तर शेती काम करताना जवळपास 25 शेतकऱ्यांचे मृत्यू हे नागपूर जिल्ह्यामध्ये झालेले आहेत. तर मासेमारी किंवा जनावरांची राखण करताना म्हणजे शेळ्या किंवा गाई चारताना या जवळपास 2 ते 3 शेतकऱ्यांच्या डेथ आपल्या जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत. आघाताचा प्रकार आपण जर पाहिला तर झाडाखाली आश्रय घेतल्यामुळे जवळपास 50% शेतकऱ्यांच्या डेथ आहेत. त्याच्यानंतर ओपन म्हणजे शेतामध्ये आपण खुल्या क्षेत्रामध्ये उभा असताना जवळपास 30-40% शेतकऱ्यांच्या डेथ आहेत. आणि अप्रत्यक्ष आघात म्हणजे झाडावरती वीज पडली किंवा आजूबाजूला वीज पडली आणि त्याचा अप्रत्यक्ष आघात होऊन झालेल्या मृत्यूची ही आकडेवारी कमी आहे. व्यवसायनिहाय जर आपण पाहिलं तर शेतमजूर आणि शेतकरी यांची संख्या लक्षणीय आहे. म्हणजे जवळपास 40 आणि 80% डेथ या शेतकरी आणि शेतमजुरांच्या होतात. यामध्ये बघा ग्रामीण भागामध्ये आपला एक गैरसमज आहे की जी काही आपली जुनी पिढी आहे ही आपल्याला सांगत आली आहे की पळसाची फांदी जर आपण हातामध्ये घेतली किंवा पळसाच्या झाडाखाली जर आपण आश्रय घेतला तर त्या ठिकाणी आपल्यावरती विजेचं संकट येत नाही किंवा विजेमुळे आपला मृत्यू होत नाही. परंतु स्वतः नागपूर जिल्ह्यामध्ये काही घटना आहेत ज्याच्यामध्ये पळसाच्या झाडाखाली आश्रय घेतल्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांचे मृत्यू झालेले आहेत. म्हणून हा गैरसमज सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपल्या डोक्यातून काढून टाकायचा. त्यानंतर काही नागपूर जिल्ह्यातल्या या घटना आहेत वीज पडल्यामुळं. झोपडीवरती सुद्धा वीज पडते कारण झोपडीचं टोक हे टोकदार राहतं आणि कुठलीही वीज ही 100 ते 150 मीटर जमिनीच्या अंतरावर जेव्हा येते त्यावेळेस ती उंच वस्तू शोधते. म्हणून ज्या ठिकाणी टोकदार किंवा अशा स्वरूपाची झोपडी आहे अशा ठिकाणी सुद्धा आपण आश्रय टाळलेला पाहिजे. काही रामटेकमधील घटना आहे, त्या गावातील पोलीस पाटील आणि काही 2-3 शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. आपण याच्यामध्ये डिटेल फार जाणार नाहीये, फक्त आपण विजेच्या वेळेस काय काळजी घेतली पाहिजे त्याच्यामध्ये आपण थोडंसं बघणार आहोत. विजांची जर आपण डेथची आकडेवारी जर पाहिली तर मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की जास्तीत जास्त मृत्यू हे शेतकरी शेतमजुरांचे आहेत आणि सर्वाधिक मृत्यू हे झाडाखाली आश्रय घेतल्यामुळं होतात. म्हणून आपल्याला शेतकऱ्यांना शेतमजुरांना कदापि झाडाखाली आश्रय घ्यायचा नाही. शक्यतोवर जसे मी तुम्हाला झाडं सांगितलं की पळस असेल, कडुलिंब असेल,
चिंचा असेल, या झाडावरती विजांचा धोका हा जास्त असतो. कारण एकतर या झाडांची संख्या आपल्या भागामध्ये जास्त आहे किंवा आपल्या धुरे किंवा बांधावरती हीच झाडे जास्त आहेत. म्हणजे तुम्ही जनरली धुऱ्यावरती जर पाहिलं तर पळस किंवा कडुनिंबाचं झाड आपल्या धुऱ्यावरती राहतात. म्हणून या झाडाखाली आपल्याला आश्रय अजिबात घ्यायचा नाहीये. दुसरा, ग्रामीण भागामध्ये एक गैरसमज असा की जर पायाळू व्यक्ती आपल्या सोबत असेल तर त्या व्यक्तीच्या अंगावरती वीज न पडता आपल्या अंगावरती वीज पडतो. तर हे सगळे गैरसमज चुकीचे आहेत. हे गैरसमज आपण आपल्या डोक्यातून काढून टाकले पाहिजे. आपण सगळ्यात हा धोका हा आपण कमी करू शकतो. 4 ॲप्लिकेशन्स आहेत, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून हा धोका कमी करू शकता. मेघदूत नावाचं ॲप्लिकेशन्स आहे. तुम्हाला पावसाची माहिती, पिकाचं नियोजन सगळं या वेबसाईटला मिळते. तुम्ही QR कोड स्कॅन करून किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन हा ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. दुसरं दामिनी आहे. तुमच्यापासून 20 ते 40 किलोमीटरच्या एरियामध्ये जर कोणत्या भागामध्ये विजांची ॲक्टिव्हिटी घडत आहे ती तुम्हाला या दामिनी ॲपच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते. हे सुद्धा तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ॲप डाउनलोड केलेला आहे. हे शेतकऱ्यांचे काही फोटो आहेत नागपूर जिल्ह्यातील, त्यांनी हे ॲप डाउनलोड केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, शेतकरी झाडाखाली असे बसतात, तर असं गॅदरिंग आपल्याला टाळायचं आहे. म्हणजे जेणेकरून जर एखादी वीज जर पडली तर त्या ठिकाणी कमीत कमी लोकांचा मृत्यू हा झाला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी जास्तीत जास्त अंतर आपल्याला 2 मजुरांमधलं ठेवायचं आहे. दुसरं मौसम नावाचं ॲप्लिकेशन्स आहे. या ॲप्लिकेशन्समध्ये सुद्धा आपल्याला ॲडवायझरी सर्व्हिसेस असतील किंवा रडारची इन्फॉर्मेशन असेल, गारपिटीची माहिती असेल, ही सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. दुसरं NDRFचं सचेत नावाचं सुद्धा ॲप्लिकेशन्स आहे. या ॲप्लिकेशन्समध्ये सुद्धा आपल्याला आपल्या जवळच्या आपत्तीची माहिती आपल्या मोबाईलवरती नोटिफिकेशनच्या माध्यमातून येते किंवा NDRFच्या माध्यमातून आपल्याला मेसेजेस सुद्धा पाठवले जातात. त्या पण विजांपासून किंवा हवामानाच्या माहितीसाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळे घेतलेले शेतकरी कार्यक्रम आहेत. या ठिकाणी विदर्भातल्या 11 जिल्ह्यांचे संपर्क क्रमांक आहेत. वाशिम असेल, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, त्याच्यानंतर नागपूर, या सगळ्या जिल्ह्याचे संपर्क क्रमांक आहेत. आपण याचा फोटो घेऊ शकता. हा या किंवा नागपूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप जर असतील तर तुम्ही माझा क्रमांक त्या ठिकाणी ऍड करू शकता. माझा क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे 95 52 70 30 20. त्याच्यानंतर जर आपत्तीच्या संदर्भात तुम्हाला संपर्क करायचा असेल तर 1077 हा संपर्क क्रमांक आहे. तुम्ही कधीही संपर्क करू शकता. बाकी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही थोड्याशा वेळेमध्ये आपण विचारू शकता. हा ठीक आहे. हो, धन्यवाद सर.